आय गेस तुम्हाला लीडरशिप इन्कम कळाला असेल. येस. सो आत्तापर्यंत आपण जे आधीचे तिन्ही इन्कम बघितले, यापेक्षा आत्ता आपण जो काही इन्कमवरती बोलणार आहे तो थोडासा स्पेशल इन्कम आहे. स्पेशल या कारणाने कारण हा आपल्या कंपनीचा सगळ्यात जास्त हॉट सेलिंग इन्कम आहे आणि सगळ्यात जास्त लोक आपली जी असतात ती ह्याच इन्कमसाठी काम करतात, ज्याला आम्ही म्हणतो ट्रायपॉड इन्कम. ओके. सो याला आपण नाव दिलेलं आहे ट्रायपॉड इन्कम. सो आता हा ट्रायपॉड इन्कम तुम्ही सुद्धा कसं घेऊ शकता हे आपण बघणार आहोत. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला एक तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड मिळतो. त्यानंतर एकदा तुम्हाला तुमचा आय डी पासवर्ड मिळाला की कंपनी काय म्हणते, तुम्ही एक ए व्यक्ती जॉईन करा, एक बी व्यक्ती जॉईन करा. ओके. एक तुमची आली लेफ्ट हँड साईड, एक तुमची आली राईट हँड साईड. ओके. सो एक लेफ्ट हँड साईड आहे, राईट हँड साईड आहे. ओके. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्ही जसं ए आणता, बी आणता आणि ती लोक काय करतात, त्यांच्या अंडर सुद्धा बिझनेस करतात. सो तुम्ही एक ए व्यक्ती आणला होता, त्यांनी काय केलं, पहिल्यांदा आपल्याला 2:1 1:2चा रेशो असतो, त्यानंतर दुसरा रेशो आपला 1:1चा. सो आपण इझी अंडरस्टँडिंगसाठी 1:1चा रेशो पाहणार आहोत. सो ए व्यक्तीने काय केलं, त्याच्या अंडर लेफ्टला एक व्यक्ती आणला, राईटला एक व्यक्ती आणला. इथं सुद्धा एक गोष्ट क्लिअर करतो, ही तुमची पूर्ण लेफ्ट बाजू आहे, ही तुमची पूर्ण राईट बाजू आहे. पण इथं जेव्हा ए येतो तेव्हा ए बद्दल विचार केला तर ही एची लेफ्ट बाजू आहे, ही तुमची एची राईट बाजू आहे, पण ही तुमची काय असते, पूर्ण लेफ्ट असते. सो ए व्यक्ती आला, ए व्यक्तींनी त्याची एक जोडी केली, एला किती मिळणार, 630 रुपये बायनरी, राईट. तसंच सेम बी व्यक्ती पण काय करेल, त्याचे 2 लोक आणेल, त्याची एक जोडी लागली, बीला किती मिळणार, 630 रुपये. ओके. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही होतात, तुमच्या अंडर एनी त्याची एक जोडी केली, बीनी त्याची एक जोडी केली, तुमच्या अंडर किती जोड्या लागल्या, 1 2, म्हणजेच 2 जोड्या लागल्या, 4 लोक आले, 4 लोक म्हणजे 2 जोड्या. सो या 2 जोड्यांचे तुम्हाला किती पैसे मिळतात, 630 प्लस 630 म्हणजेच काय, 1260 रुपये. ओके. सो 1260 रुपये कमवण्यासाठी तुम्ही ए आणि बीला मदत केली, एनी त्याची एक जोडी केली, बीनी त्याची एक जोडी केली, एचे पैसे एला, बीचे पैसे बीला आणि तुमचे पैसे तुम्हाला मिळाले. या पद्धतीने हे चालतं. यामध्ये कंपनी काय म्हणते की तुम्ही जॉईन झाल्यानंतर लेफ्ट बाजू आणि राईट बाजू ह्या दोन्ही बाजू तुम्हाला सांभाळायच्यात, ह्या दोन्ही बाजूंसाठी तुम्हाला काम करायचं आहे. मग जर हा ए आय डी जर तुमचाच असता आणि हा बी आय डी सुद्धा तुमचाच असता, तर हे 630 रुपये जे एला मिळणार होते हे सुद्धा कुणाला मिळाले असते, तुम्हालाच मिळाले असते. आणि हे बीचे 630 रुपये सुद्धा कुणाला मिळाले असते, तुम्हालाच मिळाले असते. तेवढ्याच कामावरती आता तुम्ही किती इन्कम घेतला होता, 1260 रुपये. परंतु जर ए बी आणि हा यू हा तिन्ही आय डी तुमचे असते तर तेवढ्याच कामावरती हे 1200 प्लस हे 600 प्लस हे 600 असे टोटल तुम्ही इन्कम घेतला असता 2520 रुपये. सो मग मला सांगा की तेवढ्याच कामावरती तुम्हाला 1260 घ्यायला आवडतील की तेवढ्याच कामावरती तुम्हाला 2520 घ्यावे आवडतील. सो येस, 2520. आणि यामुळेच मी सुरुवातीलाच सांगितलं की हा आपला सगळ्यात जास्त घेतला जाणारा किंवा सगळ्यात जास्त विकला जाणारा इन्कम आहे. आत्ताच आपण जसं बघितलं की तेवढ्याच इन्कमवरती तुम्ही डबल इन्कम कसा घेऊ शकता. पण याच्यामध्ये जो पुढचा ट्विस्ट आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे की आता जर तुम्हाला 3 आय डीवरती इन्कम घ्यायचं म्हणजे तुम्हाला आय डी किती घ्यावे लागतील, 3. सो आपल्या एका आय डीची किंमत आहे 3150 रुपये आणि जर तुम्हाला 3 आय डी घ्यायचे झाले तर तुम्हाला टोटल पैसे भरावे लागतात 9450 रुपये. परंतु हा जेव्हा बिझनेस प्लॅन आम्ही डेव्हलप करत होतो तेव्हा आम्ही विचार केला की एखादी सर्वसाधारण महिला जी कुणाच्या घरी धुणं भांडी करायला जाते आणि एखादी महिला जी कुठल्या तरी कॉर्पोरेट कंपनीमध्ये खूप मोठ्या लेवलवरती काम करते, अशा प्रत्येक महिलेला आपल्या ह्या प्लॅटफॉर्मचा फायदा झाला पाहिजे. मग जी सर्वसाधारण महिला आहे तिच्यासाठी हे 9450 एका वेळेला भरणं थोडंसं जड जाऊ शकतं. यामुळंच कंपनीने आपली बोंझाणा ऑफर ठेवलेली आहे. ही सुरुवातीलाच लिमिटेड काळासाठी आहे. ओके. आणि त्याच्यामुळंच आत्तासुद्धा याच्यावरती खूप मोठ्या लेवलवरती काम होतं. सो बोंझाणा ऑफर काय आहे तर 9450 रुपये तुम्हाला भरायची गरज नाही आहे. तुम्ही काय करा, फक्त 2 आय डीचे पैसे भरा. 3150 प्लस 3150 म्हणजे तुम्हाला पैसे किती भरायचे, फक्त 6300. फक्त 6300 भरले, एक आय डीचा पैसा, दुसऱ्या आय डीचा पैसा भरला, तिसरा आय डी तुम्हाला काय मिळतो, फ्री. सो तिसरा आय डी तुम्हाला फ्री मिळाला म्हणजे जागेवरती तुमचे किती रुपये वाचले,
3,150 रुपये. सो 3,150 रुपये जॉईन होणाऱ्याला जागेवरती बेनिफिट मिळतो किंवा डिस्काउंट मिळतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण पैसे भरले 6,300, म्हणजे तुम्हाला याचे प्रॉडक्टसुद्धा जे मिळतात ते 6,300चेच मिळतात. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही 6,300ने आपल्या बिझनेसमध्ये काम करत असा किंवा 3,150ने हा बिझनेस करत असा, तुम्ही ज्या ज्या व्यक्तीकडे आपला बिझनेस घेऊन जाणार आहात आणि ज्याला ज्याला आपला बिझनेस प्रेझेंट करणार आहात, जर तुम्ही त्याला सांगितलं की बाबा तुम्ही 3,150 पेक्षा जर तुम्हाला VR मोर सोबत चांगलं करिअर करायचं आहे तर तुम्ही 6,300ने या आणि 3 ID घेऊन काम करा, आणि तो व्यक्ती जर 6,300 भरून तुमच्या अंडर जॉईन झाला तर अशा प्रत्येक 6,300च्या एका जॉईनिंगवरती तुम्हाला कंपनी 1,000 रुपये ऑन द स्पॉट कमिशन देते. म्हणजे तुम्ही 6,300चा रोज एक ID आणलात तरी महिन्यात 30,000 रुपये तुम्ही इथे घेऊ शकता. येस. सो आता आपला सगळ्यात शेवटचा इन्कम, ज्याला आपण म्हणतो रिपर्चेस इन्कम, याच्यामध्ये खूप सारे सरप्राइजेस आहेत. हे तुम्हाला तुम्ही जेव्हा जॉईन व्हाल तेव्हा कंपनीमध्ये आल्यानंतर कळतीलच. पण आता मी फक्त एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला थोडीशी आयडिया देतो की कुणालाही आपल्या कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर प्रॉडक्ट घ्यायचे असतात. जसं मी सांगितलं सुरुवातीला की आपल्या एका प्रॉडक्टची किंमत आहे 100 रुपये. सो 100 रुपयाचं प्रॉडक्ट जर कोणतरी कुठंतरी मागवत आहे तर त्याला कुरिअर चार्जेस आणि बऱ्याच गोष्टी असतात. तर आम्ही काय सांगतो की 1 रुपया म्हणजे ते एक पॅकेट मागवण्यापेक्षा तुम्ही ॲटलिस्ट मिनिमम 900 रुपीजचं रिपर्चेस करा. सो तुम्ही जेव्हा 900 रुपीजचं रिपर्चेस करता, सो ह्या 900च्या रिपर्चेसवरती आपण तुम्हाला रिपर्चेसलाच 15 रुपयाचा ऑन दी स्पॉट कॅशबॅक देतो. येस. सो आत्तापर्यंत आपण सगळे 5 इन्कम बघितले, याच्याबद्दल माहिती दिली, पण हे पैसे तुम्हाला अकाउंटला येतात कसं हे सुद्धा कळणं खूप गरजेचं आहे. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कंपनीमध्ये डेली क्लोजिंग जरी असली तरी क्लोजिंग डेली होते, पण तुम्हाला फ्रायडे टू फ्रायडे अशा शुक्रवारपासून शुक्रवारपर्यंत जे काही तुमचं इन्कम जनरेट झालं असेल ते एव्हरी ट्यूजडे म्हणजेच मंगळवारी तुमच्या अकाउंटला येतं. आणि हे पेआउट येताना तुम्हाला जो आहे 5% हा TDS कट होतो आणि त्यानंतर 10% ॲडमिन चार्जेस कट होऊन तुम्हाला जे काही पैसे असतात, जो काही पेआउट असतो हा तुमच्या अकाउंटमध्ये मिळतो. अशा पद्धतीने आपला VR मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचा बिझनेस प्लॅन संपलेला आहे. तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये त्या गोष्टी विचारू शकता, तुम्हाला माहिती दिली जाईल. तसेच तुम्हाला ज्या कोणी व्यक्तीने हा मेसेज पाठवलेला आहे त्यांना संपर्क साधा, त्यांना सांगा की मी तुमचा बिझनेस प्लॅन पाहिला आणि मला ह्या बिझनेसमध्ये काम करायचं आहे. नक्कीच तुम्हाला जो काही सपोर्ट हवा असेल तो त्या व्यक्तीकडून देण्यात येईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. थँक्यू सो मच.